आता जे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले त्याच्यामध्ये हे वाक्य आहे, पण त्याच्यामध्ये मला काही याचं उत्तर सापडलं नाही. परंतु माझी एक स्वतःची व्यक्तिगत आत्मविश्वासाची एक स्वतःवरची निष्ठा आहे की कोणताही प्रश्न जर सुटत नसेल तर तो प्रश्न सोडवण्याकरता पुस्तकं वाचण्यापेक्षा त्या परिस्थितीत आपण स्वतःला ठेवलं की त्याच्यामध्ये नेमका काय रहस्य आहे त्याचा उलगडा आपल्याला निश्चित होतो, हा मला विश्वास आहे. एवढंच नव्हे तर शेतकरी संघटना तयार झाल्यानंतर सुद्धा एक दिवस रावसाहेब कसबे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला म्हणाले की संगमनेरच्या कॉलेजमध्ये तुमचं भाषण ठेवा अशी आमची इच्छा आहे. शेतकरी आंदोलनाने हा सगळा भाग तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे. तुमचं भाषण हे स्त्रियांच्या प्रश्नावर ठेवावं अशी माझी इच्छा आहे, कारण त्यांच्याशी मी एंगल्स विषयी बोललो होतो, अँटी डोरिंग, आणि ते म्हणाले मग तुम्ही ते अँटी डोरिंग नंतर ओरिजिन ऑफ फॅमिली, प्रायव्हेट प्रॉपर्टी अँड द स्टेट याला काय काम करता. तर त्यांनी माझं भाषण ठरवलं आणि मला 1 महिना दिला. आणि मला असं आठवतं की त्या काळामध्ये मी काही आमच्या शेतकरी संघटनेतल्या स्त्रियांची वगैरे चर्चा केली आणि बरोबर 1 महिन्याने स्त्री प्रश्नाचा उलगडा करणारं, आणि ते उलगडा करताना एका तऱ्हेने माझे गुरु एंगल्स, मार्क्स यांना नाकारणारं एक समग्र सिद्धांत हा त्यावेळी मी मांडला. पण हे कशामुळे झालं, त्या स्त्रियांच्या भूमिकेमध्ये मी स्वतःला घातल्यानंतर मला स्त्रियांचं दुःख काय हे कळू शकलं. जोशी सर, इथे एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा वाटतो. जरी मला माहित असलं किंवा बऱ्याच जणांना माहित असलं तरी सुद्धा तो क्षण सांगा जेव्हा तुम्ही परत आलात, शेती केलीत, त्यातली अपयश अनुभवलीत आणि शेतकरी संघटनेची स्थापना केली. शेतीमध्ये स्वतः शेतकरी बनल्यानंतर मला प्रश्न समजेल याच्याबद्दल माझी खात्री होती. त्यानंतर अनेक पंतप्रधानांना हे मी राजीव गांधींना सांगितलंय, अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना सांगितलंय, कोणाही माणसाचा शेतीविषयी सल्ला घेण्याच्या आधी त्यांनी निदान शेतीवरती 6 महिने आपलं पोट भरलं आहे का हे बघा. जो मनुष्य मंत्र्याच्या पगारावर जगतो आणि शेतकऱ्यांविषयी गोष्टी करतो त्याला शेतीचं दुःख समजणं शक्य नाही. हे एका तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेलांनी आपला अनुभव असा लिहिलाय. जून महिना आला, संपत आला, जुलै महिना आला की वल्लभभाई पटेल नेहमी खिडकीतनं पाऊस आला की नाही असं मोठं बेचैन होऊन पाहत असत. आणि नेहरूंनी त्यांना त्या विचारलं तुम्ही काय सारख्या पावसाची वाट पाहताय. तर ते म्हणाले ज्याचा जन्म बालपण शेतीमध्ये गेलाय त्याला जुलै महिन्यामध्ये, जून महिन्यामध्ये येणाऱ्या पावसाचा आनंद काय हा समजू शकतो, हा तुम्हाला समजायचा नाही. हा जो प्रत्यक्ष शेतीवरचा अनुभव आहे हा घेतल्यानंतर, आणि त्याच्याबरोबर नाशिकला आलेत सोडून, नोकरी सोडून? नाही, नोकरी सोडून मी सरळ पुण्याला आलो. आणि कारण माझी एक अडचण होती त्यावेळी, माझ्या मुली या 8वी 10वीत होत्या आणि त्या तिथं फ्रेंच, लॅटिन आणि जर्मन शिकत होत्या. 3 भाषा त्यांना, त्याच्यापासून फ्रेंच, लॅटिन, जर्मन पासून हिंदी, मराठी, इंग्लिश एवढा बदल त्यांना करायचा होता. तर निदान हा बदल थोडा सोपा करता येईल का याच्याकरता मी असं ऐकलं होतं की महाबळेश्वरच्या जवळ पंचमढीला काही शाळा आहेत, तिथं फ्रेंच मंद शिकवतात. आम्ही पुण्याला आलो, लगेच एक गाडी पकडून पंचमढीला गेलो, तिथं बघितलं शाळा काय आहेत, पण त्या मुलींनी त्या शाळेतली स्वच्छता पाहिल्यानंतर आम्ही इथं राहू शकत नाही असं स्पष्ट सांगितलं. आणि मग पुण्याला आलो आणि पुण्याला आल्यानंतर एका प्रसिद्ध महाराष्ट्रातल्या शेती तज्ज्ञ संबंध त्यांना सल्लागार म्हणून मी नेमलं. आणि त्यावेळी माझी दिलेली सूचना अगदी स्पष्ट होती. महाराष्ट्रात आल्यानंतर शेंबेकर वगैरे अनेक मंडळी मला भेटली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की हा शेतीचा व्यवसाय तुम्ही करायला जाऊ नका, तुमचं वाटोळ होईल. मला वाटलं हे लोक मला बनवतात, हे ऊसाचे शेतकरी वगैरे. आणि त्यामुळे मी जी सूचना दिली होती, शेती कुठच्या भागात सुरू केली तुम्ही? मी शेती शोधायला सुरुवात केली आणि शोधायला सुरुवात करताना यवतकडची बागायती शेती, उरळी कांचनकडची बागायती शेती असं करता करता शेवटी योगायोगाने पुन्हा नियतीने मला शेवटी एका जागी आणलं, चाकणला. कारण मी त्यांना दिलेली सूचना अशी होती की मला कोरडवाहू शेती पाहिजे, पावसाळी शेती पाहिजे, मला धरणाची किंवा कालव्याची शेती नको आहे. कारण ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य का तयार होतं हे जर पाहायचं असेल तर नंतर माझ्या लक्षात आलं की ऊसाची शेती करता करता सुद्धा हे ज्ञान होत असतं, पण त्याला आणखी थोडा वेळ लागला असता. कारण ऊसाच्या शेतकऱ्याच्या हाती सुरुवातीला काही पैसा आला म्हणजे शेती चांगली अशी त्याची भावना होते. कोरडवाहू शेतीमध्ये मी ज्या सत्याचा शोध घेत होतो ते सत्य लवकर सापडेल अशी माझी कल्पना. याच मुद्द्यावर आपण परत येणार आहोत, त्याच्या अगोदर एक घेऊया छोटासा ब्रेक.
ब्रेक नंतर संवाद मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. इथे आपण चाकण हा नियतीनेच केलेला करार होता असं समजू आणि चाकणला तुम्ही शेती करायचा प्रयोग स्वित्झर्लंडहून येऊन एवढ्या काळानंतर स्वित्झर्लंड मधलं आयुष्य, 2 मुलींनी लॅटिन जर्मन वगैरे शिकणं बंद करून त्यांना आणलं तिथे आणि वहिनीनं पण आणलं आणि चाकणला शेती सुरू केली. काय झालं? चाकणला शेती चाकणला का गेलो, चाकणच्या जवळ आंबेठाण या गावी, याचा एक मोठा इतिहास आहे. मी आंबेठाणला गेल्यानंतर चाकण गावची जी त्यातले त्यात उच्चभ्रू मंडळी होती ती मला वारंवार प्रश्न विचारायची की सगळं जग सोडून तुम्ही आंबेठाणला का गेला, आंबेठाणला का नको असं विचारलं तर ते सांगायचं की आंबेठाण या गावाची प्रसिद्धी अशी आहे की त्या गावाने 10 खून पचवले. म्हणजे 10 खून तिथं असे झाले की ज्यांचा काही पुढे शोध लागलेला नाही. अशा गावी तुम्ही का गेला? हे गुंडांचं गाव आहे. आता मी का गेलो? पुण्यामधले एक पोलीस रिटायर्ड इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचे झाले होते. त्यांच्या परिचयाचे एक शेतकरी आंबेठाणचे, यांचा माझा परिचय झाला आणि तो असा झाला की त्यांच्या शेतीचा लिलाव एका दिवशी व्हायचा होता आणि ते गृहस्थ माझ्याकडे शेतकरी माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की माझ्या शेतीचा लिलाव होणार आहे कारण मी जे पीक कर्ज घेतलेलं आहे ते पीक कर्ज मला फेडता येत नाही, त्याचं मला फेड करायचे. ते म्हणाले तुम्ही, मी म्हटलं मला शेत पाहता येईल का तुझं? तर ते म्हणाले चला माझ्याबरोबर. मी आंबेठाणला गेलो आणि त्यांची शेती आणि एकूण त्यांचा स्वभाव पाहिल्यानंतर त्या दिवशी मी रोख पैसे त्या कर्जाचे काढून भरले. पुढे जी कर्जमुक्ती व्हायची होती त्याची सुरुवात अगदी चाकणच्या प्रयोगापासून इथून सुरुवात. त्याचे आणखी काही उदाहरण आहेत आणि पुन्हा दिले. मग ते दिल्यानंतर शेती करण्याकरता म्हणून पुन्हा दिले. असं करता करता बँकेची कर्ज त्यांची फिटत गेली पण माझ्याही रक्कम त्यांना दिली इतकी वाढत गेली की त्यांनी मला शेवटी म्हणाले साहेब बघा तुम्ही आता ही शेती विकत घ्यावी अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्यात जेव्हा मी त्यांची शेती पाहायला गेलो तेव्हा योगायोग असा, तुम्ही कधी जर चाकणला आंबेठाणला जेव्हा त्या शेताचं नाव मी अंगार मी आलोय तिथे, तर त्या ठिकाणी समोर तुकाराम महाराजांचा भामचंद्राचा डोंगर आहे आणि त्या डोंगराला एक असं ते हंप आहे. तर त्या हंपवरनं मला स्वित्झर्लंडला माझ्या घराच्या जवळ असलेल्या गांतविश या डोंगराची आठवण झाली आणि केवळ त्या साधर्म्यामुळे इथंच आपला काहीतरी योग आहे असं धरून मी ते करायचं ठरवलं. जे काही पैसे मागितले ते दिले आणि त्या जागी शेती सुरू केली. शेतकरी संघटनेची स्थापना ही या शेतीच्या प्रयोगाच्या किती काळानंतर झाली? तसं काही 2-3 समांतर प्रवाह चालू होते. उदाहरणार्थ पहिला प्रश्न जो शेतकरी संघटना या नावाखाली मी घेतला तो शेतीमालाच्या भावाचा नाही. शेतीमालाच्या भावाचा प्रश्न हा पुष्कळ त्याच्या नंतरचा आहे. त्याच्या आधी मी केलेले निदान 2 प्रयोग सांगायला पाहिजे. आणीबाणीच्या काळामध्ये काही भूमिहीनांना सरकारने जमिनी वाटल्या, त्याच्यातल्या 10-15 शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांची सामूहिक शेती करायचा मी एक प्रयोग करून बघितला. ज्या प्रयोगामध्ये मला पुढे येणाऱ्या कर्जमुक्तीच्या प्रश्नाची आणखी एकदा जाणीव झाली. जेव्हा कागदावरती ही जमीन सरकारने फुकट दिली, जमिनीमध्ये पाणी आणायचं तर विहीर खणायला पाहिजे, विहीर करता इतका खर्च येणार आहे, बँकेचं इतकं कर्ज काढलं, त्याच्यामध्ये इतकं पीक निघालं, असा हिशोब काढल्यानंतर त्या पिकातनं बँकेचं कर्ज फेडता येण्याची सुतराम शक्यता मला दिसेना. आणि तेव्हा पहिली धोक्याची सूचना मला मिळाली की हे लोकांकरता, कारण त्यांना मी माझ्याकडचे पैसे काढून दिले नाही, बँकेचं कर्ज काढल्यानंतर त्यांचं शेती कशी चालेल हे बघायचा प्रयत्न केला. त्याच्या पुढे दुसरा जो अडचणीचा भाग आला तो माझ्या म्हणजे पहिलं मावळ. शिवाजी राजांनी ज्या भागामध्ये स्वराज्य संस्थापनेकरता मावळे गोळा केले ते एकूण 12 मावळ. त्याच्यातलं पहिलं मावळ म्हणजे भामनेर, म्हणजे चाकण ते भामा नदीचा जिथं उगम होतो वांद्रे त्या ठिकाणी जाणारा हा रस्ता एकदा पाऊस पडला की 9 महिने वाहतूक बंद होते. म्हणजे त्या काळामध्ये कोणी मनुष्य आजारी पडला तरी त्याला वांद्र्याहून किंवा तिथं आदिवासी वस्ती पुष्कळ आहे, त्यांना चाकणला डॉक्टरकडे आणणं सुद्धा शक्य होत नसे. अशी काही उदाहरणं पाहिल्यानंतर शेतकरी संघटनेच्या नावाखाली पहिले जे कार्यक्रम मी हाती घेतले तर सगळ्या प्रकारचा मूर्खपणा मी करून पाहिलेला आहे. उदाहरणार्थ गाव सफाई करावी, गाव स्वच्छता करावी हे करून पाहिले, गावातल्या लहान मुलींना साक्षर करण्याचे प्रयोग करावे हे करून पाहिले. तसा हा रस्ता तयार व्हावा याकरता सुद्धा पहिलं आंदोलन झालं ते तिथं झालं. आणि तिथं शेतकऱ्यांशी बोलता बोलता हा प्रश्न मांडता मांडता एक सहज असा प्रश्न निघाला की एका ठिकाणी
तिथं आता रस्ता चालू झाला म्हणजे बस येईल. आणि एका ठिकाणी आम्ही हिशोब केला, माझ्यातला थोडा अर्थशास्त्री जागृत झाला आणि त्या भामनेरच्या रस्त्याला डोंगरावरती करवंदांचं उत्पन्न खूप येतं आणि त्या करवंदांचं इकॉनॉमिक्स आम्ही मांडलं की ती करवंद घेतली आणि बाई जर का चालत चालत आली आणि चाकणच्या बाजारात तिने आठवड्यातनं 2दा आणले तर त्या करवंदातनं तिला जितका फायदा होईल त्या मानाने बस चालू झाल्यानंतर तिला प्रत्यक्षामध्ये तोटा होईल. म्हणजे चालत आल्यानंतर निदान जितके पैसे तिला मिळत होते तितके सुद्धा रोख मिळणार नाही. हे जेव्हा लक्षात आलं, अतिरिक्त मूल्यांचा सिद्धांत आणखी वेगळ्या पद्धतीची जाणीव होत होती मला. आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांशी बोलता बोलता असा प्रश्न निघाला की कोणत्याही गोष्टीला आम्ही जे तयार करतो पिकवतो त्याच्याकरता जे कष्ट घेतो, त्यांच्या शब्दात त्यांनी सांगितलेलं त्याचं की आम्हाला किंमत मिळत नाही हे सूर त्यांच्या बोलण्यातनं निघू लागले. त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला यायला काही वेळ लागला. कारण मी जरी कोरडवाहू शेती घेतली तरी ती 2-3 वर्ष पडीक राहिलेली शेती होती आणि त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी बटाट्याचं पीक घेतलं कसदार आली असेल, इतकं कसदार आणि इतकी चांगली शेती आली की बटाटा संशोधन संस्थेचे खेडचे लोक वेगवेगळ्या शेतकऱ्यांना तिथं बघायला घेऊन येत होते. आणि मला असं वाटलं की ह्या तऱ्हेने जर का पीक येत राहिलं तर आपण शेतीची रक्कम वगैरे किंमत केव्हा फोडून मोकळं. दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी जेव्हा पावसाच्या पॅटर्नमध्ये थोडा फरक पडला आणि त्या प्रकारचं पीक येईना तेव्हा माझ्या मनामध्ये हळूहळू प्रश्न तयार व्हायला लागले. आणि तिसऱ्या चौथ्या वर्षापासून माझ्या असं लक्षात येऊ लागलं की आपण कितीही कष्ट केले तरी केलेला खर्च हा काही भरून येत नाही. मग इथं पुन्हा एक मोठी विशेष गमतीची गोष्ट आहे. म्हणजे मी कसं शिकत गेलो, पुस्तकांपेक्षा शेतकऱ्यांकडनं कसं शिकत गेलो. शेतकऱ्यांच्या शेतीविषयक विद्वत्तेविषयी आदर शेती करता करता अनेक गोष्टी माझ्या मनात तयार झाला होता. शेतकऱ्याची लहान पोरं उदाहरणार्थ कौंटूर मॅपिंग करायच्या ऐवजी जमिनीला असं वाकून खाली डोळे लावून पाटाचं पाणी कसं सोडावं म्हणजे ह्या जागेवरून ठराविक जागी जाईल हे किती बरोबर सांगत असत. किंवा ह्याच ऋतूमध्ये उन्हाळ्याच्या शेवटी एकदा 2दा 2 दिवस लागोपाठ पाऊस आला, तो पूर्वेकडनं आला आणि पूर्वेकडनं आल्यानंतर एका म्हाताऱ्यांनी सांगितलं की यंदा पाऊस लवकर सुरू होणार आहे. 2 वेळा पूर्वेकडनं पाऊस आला, तिसऱ्या दिवशी पाऊस येईल तो पश्चिमेकडनं चालू होईल. ही बारकावे जे त्यांच्या लक्षात होते त्यांनी मला खरंच अद्भुत वाटत होतं. त्याच्यावरती मी लिहिलेलं आहे पुष्कळचं की शेतकरी हा निरक्षर अडाणी समजतात आणि कलेक्टर म्हणजे माझ्या पूर्वीच्या नोकरीतला त्याला फार हुशार समजतात. परंतु जर का कलेक्टरचं ज्ञान पाहायला गेलं तर त्याच्या तुलनेने शेतकरी अनेक त्यांना इंग्रजी शब्द येत नसतील, लॅटिन येत नसतील, परंतु त्यांचं ज्ञान फार मोठं आहे ही कल्पना मला त्यावेळेस. आणि मग मी गावात बसल्या बसल्या असा सहज चर्चेला विषय घेतला की मी एका काळी इतका शिकलेला आणि त्या मानाने स्वित्झर्लंडहून थोडे पैसे घेऊन आला आणि मला काही ही शेती जमते असं दिसत नाही. मी सारखा दरवेळी तोट्यात जातोय आणि तुमच्याकडे चावडीवरती ज्या गोष्टी चालू आहेत त्या अशा म्हणतात आमचं चांगलं चाललंय, यंदा 10-12 पोती ज्वारीची आहे, थोडं गुळ आलेलं आहे वगैरे वगैरे आणि तुमचं सगळ्यांचं चांगलं चाललंय, मग माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा. तर त्यांच्या आपल्या बढाईच्या गोष्टी चालू असत. शेवटी एका म्हाताऱ्याने मला बाजूला घेतलं आणि तो म्हणाला, साहेब हे सगळे लोक थापा मारतात, यांच्या हे जर का असं चावडीवरती बोलले नाहीत तर यांच्या घरच्या मुलींची लग्न होणार नाहीत म्हणून खोटं बोलतायत. तुम्ही म्हणतात तेच खरंय, आपण जे कष्ट करतो किंवा जो खर्च करतो त्या मानाने आपल्या हातामध्ये पैसे येत नाही. ह्याची पहिली आग होती. ही पहिली म्हणजे शास्त्रीय परिभाषेमध्ये एका निरक्षर शेतकऱ्यांनी मला सांगितलं, संघटनेचा जन्मच घातला संघटनेचा. आणि हे पुढे मी जेव्हा पहिल्यांदा ऊस शेतकऱ्यांना मोठे दांडगे शेतकरी, धन दांडगे शेतकरी वगैरे मानत होतो. कांद्याच्या आंदोलनानंतर मी जेव्हा नाशिकमध्ये गेलो. हा, मला हे आधी विचारायचं, कांद्याचं आंदोलन तुम्ही उल्लेख करून जाताय पुढे, पण मला आधी विचारायचं कारण अनेक आता नवीन पिढी बघेल त्यांना माहित पण असेल, ती जाणून घेण्याची गरज आहे की आंदोलन एवढी माणसं उभी राहणं म्हणजे आता शरद पवार बिवार असं ज्या मोठमोठ्या नेत्यांची नावं घेतली जातात ते बच्चू वाटावेत अशा प्रकारे एक आंदोलनं भडकत गेली आणि सगळ्या नेत्यांना त्याच्या मागे फरफटत जावं लागलं. आणि कांद्याचं आंदोलन असो किंवा कर्जमुक्तीचं आंदोलन असो किंवा लक्ष्मीमुक्तीचा मेळावा असो,
हे संघटना बांधणीचं तंत्र आणि त्यातून आंदोलनं पेटवणं आणि महाराष्ट्र अख्खा पेटून उठणं, शेतकऱ्याला सोप्या शब्दात अर्थशास्त्र शिकवणं, हे सगळं कसं जमलं तुम्हाला? याला एक सोपं उत्तर काही नाही. पहिली गोष्ट अशी की हे करण्यामध्ये अडचणी काय होत्या हे बऱ्याचशा आजच्या पिढीच्या लोकांना माहिती नाही. पहिली सगळ्यात मोठी अडचण अशी की मी शेतकरी, तुम्हाला जीन्स मधला गांधी असं तेव्हा अचूक म्हटलं आहे तेव्हा. मी शेतकरी घरामध्ये जन्मलेला नाही. माझ्या 5 पिढ्या आधी कोणीही शेती केली नाही. मी ब्राह्मण घरातला की ज्या जातीविषयी शेतकऱ्यांच्या मनात अनेक वर्ष विष कालवलं गेलं आहे. आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला त्यावेळी मराठी बोलता येत नव्हतं. मी 12 वर्ष फ्रेंचमध्ये काम केलं होतं. फार तर डॉक्युमेंट्स करताना मी इंग्रजीत बोलू शकत असेल, पण मराठीत बोलता येईल असं काही कधी मला वाटलं नव्हतं. म्हणजे त्यावेळेच्या एका पत्रकारांनी, जेव्हा मी नंतर महिला आघाडी काढली, तर आपण तो विषय काही मी सोडत नाही, पण त्याने असं म्हटलं होतं की 8 वर्षापूर्वी शरद जोशी शेतकरी नेते होण्याची शक्यता, व्हेरी अनलाइकली लीडर ऑफ फार्मर्स. आणि 1986 साली ही वॉज इवन मोर अनलाइकली लीडर ऑफ फार्मर विमेन. पण हे दोन्ही त्यांनी करून दाखवलं. म्हणजे दोन्ही वेळा एक मी हँडिकॅप्स घेऊन ही कामं केली. कसं काय संघटना बांधणं आणि आंदोलनं पेटणं हे कसं घडून आलं? म्हणजे आताची आंदोलनं किती मी पाहिली ती अति पपलू वाटतात, जी तुम्ही पेटवली. पुन्हा त्या आध्यात्मिकतेचा काही भाग आहे, पण तो मी मानतो. तो असा की इतर नेते आणि माझ्यामध्ये फार मोठा फरक आहे, अनेक फरक आहे. काही बाबतीत मी गांधींपेक्षा स्वतःला मोठा मानतो, पण तो विषय आपण सध्या सोडून देऊया. मीही मानतो इतर नेत्यांच्या तुलनेने मी काही वेगळा आहे हे कसं सांगतो. मी ज्या क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली त्या क्षेत्राशी माझा काहीही संबंध नव्हता. जॉर्ज फर्नांडिस हे कामगारांचे नेते बनले कारण ते कामगारांच्या घरी जन्मले आणि म्हणून त्यांनी ते काम सुरू केलं. मी स्वित्झर्लंडमध्ये असल्यापासून किंवा त्याच्या आधीपासून शेतीतनं दारिद्र्य का निघतं याच्याविषयी चिंतन करून जाणीवपूर्वक शेतकरी बनून या कामाला सुरुवात केली. आता हे जे आंदोलन कसं उभं राहिलं याचे काही मी 2-4 गोष्टी तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगितलं की पहिलं मावळ हे 9 महिने पाऊस सुरू झाल्यानंतर बंद पडत असे, गाडी जायची नाही, काही नाही. त्यावेळी आम्ही मोर्चा काढला आणि वांद्र्यापासून चाकणपर्यंत 48 किलोमीटर आम्ही चालत एक मोर्चा घेऊन आलो. त्यावेळी जेव्हा या मोर्चाची बातमी चाकणमधल्या प्रस्थापित पुढाऱ्यांना कळली तेव्हा त्यांचं वाक्य सरळ असं होतं, या बामणाच्या मागे कोण लोक जात आहेत, कोणी जाणार नाही. पण तिथं चालताना माझ्या मनातली जे काही भावना होत्या त्या, हे काही याच्यात नाटक नव्हतं. हे नाटक नंतर अनेकांनी केलं. पण वाटेवरती झाडाच्या बाजूला पांदीला बसल्यानंतर, जेवायला बसल्यानंतर लोकांनी जी भाकरी काढली ती भाकरी त्यांच्याबरोबर बसून खाणं हे मला अगदी साहजिक वाटत होतं. कारण हा जो आपल्याकडचा भाव आहे हा भाव मी स्वित्झर्लंडमध्ये एका तऱ्हेने विसरलो होतो. मी इथं हिंदुस्थानात नोकरीत असताना आमच्या मोठे जे साहेब होते ते सगळ्यांना सरसकट शिव्या देत असत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये जायला सुद्धा लोक घाबरत असत. मी जेव्हा माझ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ऑफिसमध्ये गेलो तेव्हा तिथल्या डायरेक्टर जनरलनी दरवाजापाशी येऊन, तुम्ही आता माझं जसं स्वागत केलं तसं दरवाजा उघडून मला आत घेतलं, सोफ्यावर बसवलं, काही ड्रिंक घेणार का विचारलं. त्यामुळे आदिवासी बायांच्या बरोबर बसून भाकरी खाणं म्हणजे आपण काय अद्वितीय गोष्ट करतो असं मनाला त्यावेळेस खरंच वाटत नव्हतं. हा कदाचित लोकांच्या मध्ये जी एक भावना तयार होते त्या भावनेचा फायदा आहे. आणि सगळ्यात एक महत्वाचं वाक्य मी तुम्हाला सांगतो, कांदा आंदोलनाचा संबंध जी वणवा पेटला याचे करते कांदा शेतकरी नसून रस्त्याकरता जे आम्ही भामनेरच्या रस्त्याला जे आदिवासी होते किंवा इतर शेती साळी पिकवणारे, तांदूळ पिकवणारे हे जे शेतकरी आहेत, या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कांद्याचं आंदोलन यशस्वी केलं. आपण पुढे जाणार आहोत एक छोट्या ब्रेक नंतर. ब्रेक नंतर संवादमध्ये परत एकदा आपलं स्वागत. तर तुम्ही सांगत होता की कांदाच आंदोलन पेटलं, प्रचंड पेटलं आणि महाराष्ट्रभर, भारतभर तुमचं नाव झालं.
की एक माणूस स्वित्झर्लंडला म्हणजे टपाल खात्यामध्ये पोस्टल सर्व्हिस मधला जातो काय, तिथे आपल्या मुलींना दोन्ही आणि पत्नीला घेऊन येतो काय, तिथे झालेली करिअर सगळी तोडून टाकतो काय, शेती का नुकसानात जाते ते बघतो काय, आणि मग तुमच्याकडे अचानक सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. शरद जोशी हे नाव सर्वतोमुखी झालं आणि शेतकरी संघटना उभी राहिली आणि शेतकरी म्हणजे तुमच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्या गोष्टी होत्या. एकतर महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण कुटुंबात जन्माला आणि आडनाव जोशी म्हणजे शंकेला वाव नसलेला ब्राह्मण होतात तुम्ही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही आंदोलन करताना किंवा संघटना बांधताना जीन्स वगैरे असा पेहराव सोडला नाही कधीच. तुम्ही मुद्दाम धोतर नेसली किंवा पांढरे कपडे घातले किंवा पांढरी टोपी घातली असला बनेलपणा कधीही केलेला नाही. तिसरी गोष्ट अशी की तुम्हाला मराठी भाषा तुम्ही जे सांगितलं ते बोलणं कठीण होतं. चौथी सर्वात महत्वाची गोष्ट अशी की इतरांहून वेगळी संघटना बांधायची हे तुम्ही आदेश ठरवलं होतं यासाठी, म्हणजे ठरवलं होतं म्हणजे ते घडून आलं होतं यासाठी की अर्थशास्त्र सोप्या शब्दात तुमच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला कळलेलं होतं असं आज तगायत शेतकरी संघटनेचा बिल्ला लावणारा प्रत्येक माणसाशी बोलल्यावर लक्षात येतं. हे कसं घडलं? कारण आजही जेव्हा संघटना कोणी बांधतं तेव्हा राजकीय म्हणतं नाही रे या समाजात काय होऊ नाही शकत, नाही रे लोक नाही समजून घेत. तुम्ही सामान्य माणसाला अर्थशास्त्र, सामान्य शेतकऱ्याला अर्थशास्त्र समजावून सांगितलं कसं? त्याहून आणखी एक अडचण मी सांगतो की 1978 ते 80 या काळामध्ये शेतीमालाच्या भावाचा प्रश्न म्हणजे शेतीमाल पिकवायला जो एक कष्ट आणि जो खर्च लागतो तो भरून निघत नाही, हा विचार मी जेव्हा मांडायला सुरुवात केला त्यावेळी अर्थशास्त्रातली सगळी पुस्तकं शेती तोट्यात आहे, पण शेती तोट्यात आहे याचं कारण शेतकरी निरक्षर आहे, शेतकरी व्यसनी आहे, लग्नासारख्या प्रसंगी तो जास्त खर्च करतो, अशा तऱ्हेची कारणं शेतीच्या दारिद्र्याकरता किंवा शेतकऱ्याच्या दारिद्र्याकरता देत असतात. मी जेव्हा लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा मोठ्या मोठ्या त्या काळातल्या शेतकऱ्यांमधल्या पंडित लोकांना सुद्धा मोठं नवल वाटू लागलं, हे काय सांगतायत नवीन असं. आणि त्यावेळी माझ्याकडे 2 हत्यार होती. एक म्हणजे अत्यंत सोप्या शब्दामध्ये लोकांना हे समजावून सांगणं आणि दुसरं ज्यांच्या मनात शंका निर्माण होईल त्यांच्याबद्दल त्यांच्या समोर सेकंड प्लॅनच्या वेळच्या प्लॅनिंग कमिशनचे व्ही.टी. कृष्णमाचारी वगैरे यांचे डॉक्युमेंट्स किंवा नेहरूंची भाषणं असे पुरावे मी त्यांच्यासमोर ठेवू शकतो की जाणीवपूर्वक शेतीमालाला भाव मिळत नाही याचं कारण शेतकऱ्यामधला काही दोष नाही, तर शेतीमालाला भाव मिळता कामा नये हा देशाच्या सरकारच्या आर्थिक धोरणाचा एक महत्वाचा भाग आहे. हे लोकांना सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्याकरता स्टॅलिनच्या काळामधल्या बुखारीन प्रियाबुझन्स्की या कॉन्ट्रोवर्सी मधले जे काही लेख होते ते सुद्धा मी लोकांना आणि महालनोबिस आपले हे होते, महालनोबिस त्यावेळी आपल्या सेकंड प्लॅनिंग होते ना, आणि ते आमच्या विरुद्धचे होते कारण ते कारखानदारीला भर देणारे होते. पण ह्याचा पुढचा एक टप्पा मी आधीच सांगून ठेवतो. हे झालं 80 सालचं आपल्या सरकारचं धोरण कसं चुकतं आहे हे सांगताना. पण ह्याचा सगळ्यात मोठा आविष्कार केव्हा झाला असेल तर जेव्हा जागतिक व्यापार संस्था तयार झाली त्यावेळी मी स्वातंत्र्याचा भोगता. मी शेतकरी आंदोलनात पडताना हे कधीही विसरलो नाही की शेतकऱ्याला स्वातंत्र्य मिळणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्याला कोणी लुटलं नाही तर त्याला कोणाच्या मदतीची गरज पडत नाही. त्याला फक्त बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य असणं आवश्यक आहे. ही 2च खरं महत्वाची सूत्र आहेत. ही लोकांना सांगायला सुरुवात केल्यानंतर लोकांना पटायला हळूहळू पहिल्यांदा खूप त्रास वाटला. पण जागतिक व्यापार संस्थेच्या वेळी त्याचा मोठा आविष्कार असा झाला की माझ्याबरोबरचे 7वी 8वी पास असे सहकारी त्याच्यानंतर विश्वविद्यालयामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये जाऊन जागतिक व्यापार संस्था म्हणजे काय, ॲग्रीमेंट ऑन ॲग्रिकल्चर म्हणजे काय, बौद्धिक संपदेचा अधिकार म्हणजे काय याच्याविषयी भाषणं देऊन ते लोक म्हणतात की तुम्ही शिकला कुठे. आणि माझे सहकारी अत्यंत अभिमानाने सांगत असत की शेतकरी संघटना ही काय केवळ आंदोलनकारी चळवळ नाही, ते विद्यापीठ आहे. हे वाक्य ते नेहमी